राष्ट्रमाता गुरुकुल माध्यमिक विद्यालय हडसणी या ठिकाणी आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की परसबाग निर्मिती करण्यात आलेली आहे. मिरचीची रोपं, टमाट्याची रोपं आणि वांगे या ठिकाणी हे लिंबाचं झाड आहे. गोड लिंब म्हणतो आपण त्याला. बाजूलाच एक करवंदाचं झाड आहे. आता हे मोठं झालेलं आहे, पुढच्या वर्षी त्याला करवंद लागतील. आणि इकडं जर पाहिलं आपण तर ही वांग्याची रोपं आता चांगली वाढत आहेत. आज त्याची मशागत करण्यात आली आपण पाहता, आणि त्याला खताचा डोस देण्यात आलेला आहे. हे टमाट्याची रोपं, हे बघा खत टाकलेलं आहे. मिरचीची रोपं आता अतिशय छान दिसत आहे. काही दिवसांमध्ये आपले मिरची आपल्याला इथं दिसल. हे टोमॅटोची झाडंसुद्धा भरपूर त्यांची वाढ झालेली आहे. अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी परसबागेमध्ये ही जी रोपटी लावलेली आहे, ही जी निंदन खुरपण मशागत झालेली आहे त्याची आता, आणि खूप छान आता हे दिसत आहे परिसर. हे बघा, एका तासामध्ये सर्व रोपटी ही एका रांगेमध्ये लावलेली आहे. व्यवस्थित अंतर ठेवून मिरच्या, टोमॅटो, वांगी. काही दिवसानंतर आपल्याला या ठिकाणी हे बघा, हे खत टाकलेलं आज आपल्याला दिसून पडत आहे. याच्यावर आज फवारणीसुद्धा केलेली आहे. तर अशा पद्धतीनं राष्ट्रमाता गुरुकुल माध्यमिक विद्यालय येथे परसबागेमध्ये ही रोपटी लावलेली आहे.